विचार म्हणता येईल। खरं तर मरणे हा कुठल्याही गोष्टीवर उपाय नाही आहे। त्यामुळे आपण संघर्ष केला पाहिजे। संघर्ष करत आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या कानी हा विषय पोहोचवला पाहिजे। निश्चितपणे त्याला ही वेळ येणार नाही याची काळजी भविष्य काळामध्ये घेऊ। साहेब, आता उद्या एकंदरीत आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? उद्या सर्व प्रशिक्षणार्थी 9 वाजता येतील, त्यानंतर आता विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये निश्चितच शिक्षकाची जी आत्महत्या झालेली आहे तो विषय गाजणार आहे, सोबतच बेरोजगारीचा मुद्दा सुद्धा गाजणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्यापैकी आणखी कोणी आमदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, आपली भूमिका मांडणार आहेत किंवा उद्या आपल्याला आंदोलनाला कोण कोण भेटी देऊ शकतात अशा प्रकारची एक माहिती आहे। आणि सोबतच आपण शासनासोबत कशा प्रकारे समन्वय साधत आहेत की जेणेकरून हा विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल? तर आपण जे आझाद मैदानामध्ये या बेरोजगारांचा प्रश्न घेऊन आपण आज 14 दिवस पूर्ण झालेले आहेत। या बेरोजगारांच्या प्रश्नावर आता ठिकठिकाणी ठिणग्या पडायला लागलेल्या आहेत। आज पुण्यामध्ये बेरोजगारांच्या प्रश्नासाठी असंख्य युवक आज मोर्चा घेऊन मुंबईकडे येत आहेत। पण मुंबईकडे पायी चालत येणाऱ्या युवकांना पोलीस प्रशासनानं मज्जाव केलेला आहे, त्यांना परवानगी दिलेली नाही आहे। मला हे सांगायचं या माध्यमातून की आता महाराष्ट्रातल्या सगळ्या काना कोपऱ्यातून बेरोजगारांच्या प्रश्नासाठी बेरोजगारांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या युवकांच्या टोळ्याच्या टोळ्या रस्त्यावर उतरतील, जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील आणि सरकार चालवणं कठीण करून टाकतील। अशा पद्धत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न जो आ वासून उभा आहे त्या बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपण आझाद मैदानातून केलंय। आता दिवसेंदिवस बेरोजगाराच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हायला लागलेला आहे। संविधानानं दिलेलं विचार स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि आपलं आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीचा त्याच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडतोय। आणि आता महाराष्ट्रातला बेरोजगार युवक आता घरामध्ये गप्प बसणार नाही। या मायबाप सरकारला आपला हक्क मागून घेतल्याशिवाय तो स्वस्थ राहणार नाही। या माध्यमातून आता बेरोजगार पेटून उठलेला आहे आणि पेटून उठलेल्या या बेरोजगाराच्या मागण्यासाठी आझाद मैदान उद्या 15व्या दिवशी आपलं आझाद मैदान 100% गाजणार आहे। आणि या आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाची लोक आता उद्या आझाद मैदानावर काही विधान भवनामध्ये विषय मांडत असतील तर काही लोक आझाद मैदानावर भेटायला येतील, काही लोक आझाद मैदानावर भेट देतील आणि पुन्हा विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये सरकारला घेरण्याचं काम करतील। साधी गोष्ट नाही आहे सर ही। आज आझाद मैदानामध्ये आम्ही 15 दिवस ठिय्या मांडलाय, बेमुदत आमरण उपोषण करतोय। ही साधी गोष्ट नाही आहे। सरकार याला हलक्यात घेतली होती। त्यांना वाटलं होतं की बालाजी पाटील काहीतरी 4-2 दिवसात 5 दिवसाचा 5 महिन्याची मुदतवाढ दिला की तो विजयाचा गुलाल उधळून निघून जाईल। पण बालाजी पाटील हा येड्या गबाळ्या नेत्याचा चेला नाही आहे। बालाजी पाटील चाकूरकर, सुभाष बाबू सावरकर, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, बाबू गेनू या क्रांतिकारकाचा चेला आहे। त्याच्यामुळं आणि अलीकडल्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचा चेला आहे, नितीन गडकरी साहेबांचा चेला आहे। हा लढाऊ चेला आहे आणि हा लढाऊ चेला आडवाणी अटलजीच्या पठडीत वारले व त्यांच्या विचारधारेनं वाढलेला कार्यकर्ता आहे। त्यामुळे देश, देव, धर्म डोळ्यासमोर ठेवून या पीडित, शोषित, वंचित, बेरोजगार लोकांसाठी 40 वर्ष झालं बालाजी पाटील चाकूरकर लढत असताना तुम्हाला माझा परिचय असेल नाही असेल, मी गोरगरिबांचे 22 वर्ष झालं, हे 23वे वर्ष आहे। आतापर्यंत 3000 गोरगरीब मुला मुलींचे
विवाह करून त्यांना